छत्रपती संभाजीनगरमध्ये आताच ब्राह्मण अधिवेशन पार पडलं, ज्यामध्ये खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की मनुस्मृतीशी आताच्या ब्राह्मणांचा काही संबंध नाही. मग मेधाजी, एका प्रश्नाचं उत्तर द्या की आज मनुस्मृती फाळली, जाळली किंवा तिची होळी केली तर तुमच्या पोटात का दुखतंय? तुमचा त्या नीच मनुस्मृतीशी काही संबंध नाही. तर मग ज्या बाबासाहेबांनी त्या मनुस्मृतीचं दहन केलं, त्या बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याला ब्राह्मणच कसे काय विरोध करतात? आणि तुमचं हे लॉजिक भारतातील सर्व मुस्लिम बांधवांना का लागू पडत नाही? तुम्ही तुमच्या पक्षाला सांगितलं पाहिजे की औरंगजेबाचा आताच्या सर्व मुस्लिमांशी काय संबंध. पुढे म्हणाल्या की एकट्या नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली, त्यामुळे संपूर्ण ब्राह्मण समाज दोषी नाही. तर मग तुमची भाजपाचे सर्व नेते RSS पंडित नथुराम गोडसे म्हणून त्याचा जय जयकार का करता? आणि राहिला ब्राह्मणांवर टीका करण्याचा प्रश्न, त्यांना दोष देण्याचा प्रश्न, तर आम्ही संपूर्ण ब्राह्मण समाजावर कधीच टीका करत नाही, त्यांना दोष देत नाही. तर त्यांच्यामध्ये असलेल्या ब्राह्मणशाहीवर, त्यांच्यामध्ये असलेल्या ब्राह्मणवादावर टीका करतो, त्यांनाच दोष देतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. रानडे असतील, गोखले असतील, साने गुरुजी असतील, टिळकांचे सुपुत्र असतील आणि आताचे परुळेकर असोत, सतीश कुलकर्णी असोत, हे ब्राह्मण असून सुद्धा आम्ही यांच्यावर कधी टीका केली नाही. कारण या सर्वांनी त्यांच्यामधील ब्राह्मणशाही, ब्राह्मणवाद झोकून दिला. शेंडी जानव्याचं ब्राह्मणत्व सोडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा स्वीकार केला.